नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज मी गुरुनाथ सामंत यांच्या प्लीज या कविता संग्रहातली जी कविता वाचणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे जयंत नेरुरकर. कवितेचं शीर्षक आहे जयंत नेरुरकर. तर कविता अशी आहे, नीट लक्ष देऊन ऐका मित्रांनो. गुरुनाथ सामंतांनी या कवितेत ज्या जयंत नेरुरकरचं चित्रण केलेलं आहे, असा जयंत नेरुरकर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतो किंवा कधी कधी आपण स्वतःही त्यात रिफ्लेक्ट होतोय की काय असंही आपल्याला वाटतं. तर तुम्ही कविता नीट लक्ष देऊन ऐका. मला फार जेव्हा मी ही कविता वाचली जयंत नेरुरकर, तेव्हा मी काय म्हणतात त्याला अस्वस्थ झालो. किती बारकाईने वर्णन केलंय, किती बारकाईने ऑब्झर्वेशन केलंय गुरुनाथ सामंतांनी एका अल्कोहोलिक माणसाचं आणि त्याच्यातल्या सद्गुणांचं. मी कविता वाचतो, तुम्ही मला कारण काय होतं ना, गुरुनाथ सामंत हा विषय माझ्यासाठी जेवढं बोलावं तेवढं थोडं अशा पद्धतीने मी बोलत सुटतो. मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की मी एक नाटक लिहिलेलं आहे गुरुनाथ सामंत यांच्या कवितांवर आधारित, अरे दिवानो मुझे पहचानो. त्यात पण मी ही कविता वापरली होती, त्यात ही कविता घेतली होती आणि कॅरेक्टर जयंत नेरुरकरचं केलं होतं, म्हणजे लिहिलंय. त्या नाटकाचे प्रयोग झालेले नाहीयेत, त्याचं फक्त अभिवाचन मी बऱ्याच ठिकाणी केलं मित्रमंडळींमध्ये. असो, तर प्लीज या कविता संग्रहातली गुरुनाथ सामंत यांची जयंत नेरुरकर ही कविता मी आता वाचतोय. त्याच्या आयुष्यात सूर्य उगवायचा तो झिंगलेलाच. पुन्हा एकदा वाचतो ही ओळ. त्याच्या आयुष्यात सूर्य उगवायचा तो झिंगलेलाच आणि सूर्य मावळला तरी हा लाश असायचा. तो मेल्याची बातमी वाचून तसा धक्का बसला नाही. रोज तो जिवंत असल्याचीच खात्री करून घ्यावी लागत होती मला आणि त्यालाही. हळूहळू त्याच्या मूळच्या देखणेपणावर, धारदार बुद्धिमत्तेवर अल्कोहोल चढत गेलं. उंचापुरा असूनही दारूने त्याला पुरतं वाकवलं. समाजाला, घरादाराला ह्याच्यावर मारता मारता 2-2 रुपये ह्याच्या त्याच्याकडे मागण्यासाठी नाना तऱ्हेची लाचार नाटकं त्याला करावी लागली. कोवळ्या वयातला प्रेमभंग हे कोणी त्याच्या दारू पिण्याचं कारण सांगत. कुणाकुणाला बघून तो माझा सावत्र भाऊ डिट्टो असाच होता म्हणून डोळे ओले करी आणि 2 रुपये दिल्यावर त्याचा शोकावेग एकदम ओसरे. प्रत्येक व्यसनी माणसामागे जशा गूढ कथा असतात तशाच या. अखेर व्यसन हे स्वयंभू असतं, मग ते देवाचं असो वा दारूचं. एकदा असाच बऱ्याच दिवसांनी भकास भयान माझ्या घरी अवतरला. मी त्याला हाक मारून बस म्हणून सांगितलं. दारूतल्या दारूत हसला, म्हणाला अजून ओळखतोस मला? भिंतीवरच्या आरशात आपला चेहरा न्याहाळत मग म्हणाला, आईची मी देखील अजून मला ओळखतो. माझ्या टेबलावरचं शेरलॉक होम्स हातात घेऊन म्हणाला, अजूनही तो हे असलं वाचतोस? मी म्हटलं, कुठल्याही वयात काहीही वाचावं, का वाचतो याचं भान ठेवून. रिलेटिव्हिटीचा सिद्धांत मांडल्यानंतरही आईन्स्टाईन अंकलिपीचं पुस्तक वाचत असे असं उद्या मला कोणी सांगितलं तर
मनावरचे ताण सैलावायला सौंदर्य आणि साहित्य नाही उपयोगाचं. आयला तू ग्रेटच बोलतोस. म्हणून छदमी हसून पुन्हा दारू न पिण्याच्या शपथेवर नेहमीप्रमाणे 2 रुपये घेऊन गेला. हळूहळू तो हळवा होत होता. अल्कोहोलिक अनॉनिमसची स्तोत्र गात होता. पण आता दारूनेच त्याला पुरतं पिऊन टाकलं होतं. त्याला मारून अखेर दारूच देवाप्रमाणे अमर ठरली होती. उद्या त्याच्या पिंडाला कावळा शिवत नसेल तर कावळ्याला 2 रुपये दाखवा. त्याचा आत्मा आनंदाने झिंगत स्वर्गाला जाईल. आमेन. तर अशी ही गुरुनाथ सामंत यांनी लिहिलेली जयंत नेरुरकर ही कविता. बघा मित्रांनो, वाचा पुन्हा एकदा, समजून घ्या. मी जसं मगाशी म्हटलं की कधी कधी व्यसनांच्या आहारी एखाद्या वयाच्या टप्प्यावर गेलेले असताना आपण त्यात रिफ्लेक्ट होतोय का असंही आपल्याला वाटतं. कधी कधी आपला एखादा मित्र त्यात दिसतो जयंत नेरुरकरच्या रूपाने. तर पुन्हा एकदा ही कविता वाचा, म्हणजे पुस्तक घेऊन वाचा. ॲक्च्युली ऐका असं मला म्हणायचंय, कारण आता आपण ती मी तुम्हाला ऐकवली. तर पुन्हा एकदा ऐका आणि हे पुस्तक जरूर विकत घ्या. प्लीज नावाचा कविता संग्रह आहे गुरुनाथ सामंत यांचा, मौज प्रकाशनचा आहे. तर कविता वाचा त्यातली ही जयंत नेरुरकर. इतरही सगळ्या कविता फारच उत्तम आहेत. तर पुन्हा एकदा नवीन कवितेच्या निमित्ताने, नवीन व्हिडिओच्या निमित्ताने भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा. हे प्रत्येक वेळेस व्हिडिओच्या वेळेस नवीन जागा शोधण्याच्या नादात आज मी माझ्या एका मित्राच्या गच्चीवरती, त्याच्या बिल्डिंगच्या गच्चीवरती आलोय. एक 2-4 मजल्यांची ती बिल्डिंग आहे. तर त्याच्या गच्चीवरती आज आम्ही हे शूट करतोय. असो, चला, बाय बाय, टाटा, सायोनारा, बाय.